महाराष्ट्र सरकारनं आज अध्यादेश जारी करत मराठा समाजातील कुणबी नोंदी सापडलेल्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच अध्यादेशामध्ये सगळे सोयरे कोणाला म्हणायचं याची व्याख्या सुद्धा केलेली आहे। सरकारनं जारी केलेल्या या अध्यादेशामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रथम एक गोष्ट ही लक्षात घ्या की कोणतेही आंदोलन हे एका वर्षामध्ये यशस्वी होत नाही, ते टप्प्याटप्प्याने यशस्वी होत असतं। ती इव्होल्यूशन प्रोसेस आहे जी टप्प्याटप्प्याने होते आणि मराठा समाजाचं आंदोलन हे याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे। प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे किंवा नाही हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच, पण बऱ्याच अंशी सुटलेला आहे असं एकूण वातावरणावरून आपल्या लक्षात येते। आता सर्वप्रथम हा जी आर काय आहे ते तुम्हाला सांगतो। या जी आर साठीचं नाव दिले त्यांनी अधिसूचना। टायटल आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमयन अधिनियम 2000, क्रमांक CBC 2024/प्र 02/माव महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 सन 2001 च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 याच्या कलम 18 च्या पोट कलम 1 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजिले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहिती करता उक्त अधिनियमाच्या कलम 18 च्या पोट कलम 1 द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल। आता इथे आपल्याला लक्षात येते की ही जी काही अधिसूचना काढण्यात आलेली आहे याच्या संदर्भात त्यांनी मसुदा हा शब्द वापरलेला, म्हणजे हा ड्राफ्ट आहे, अजून हा पूर्णत्वास गेलेला नाहीये। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा यातला असा आहे की याची अंमलबजावणी किंवा हे केव्हापासून विचारात घेतलं जाणार आहे तर 16 फेब्रुवारी 2024 पासून, मागील तारखेपासून नाही किंवा आजच्या तारखेपासून सुद्धा नाही, 16 फेब्रुवारी 2024 पासून याचा विचार करण्यात येणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता याच अधिसूचनेमध्ये दुसरा मुद्दा आहे, उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पहिला मजला, विस्तार इमारत मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय, मुंबई यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल। बघा, मसुदा आहे म्हणजे ड्राफ्ट आहे, कच्चा आहे हा, अजून हा पूर्णत्वास गेलेला नाही, मी मगाशी म्हणलं तसं, आणि म्हणूनच याची अंमलबजावणी जी आहे किंवा हा कधीपासून विचारात घेतला जाणार तर 16 फेब्रुवारी पासून।